सो वेलकम टू द सेकंड एपिसोड ऑफ श्रीवर्धन सिरीज. तुम्ही बघितलं असेल तर काल पूर्ण रात्र झोप लागली नाही, मी वेगळा झोपलो आहे. तुम्हाला माहिती असेल का, ते बॉम्बिंग होत होती, पाकिस्तानची अटॅक होते, धडाधड याला विचारा हा झोपला होता तुला. हा शेवटी सकाळी लवकर उठला, न अलाराम लावता वाटला उठला आहे. नाही आम्ही आलो आहे नाश्ता केला. ते दोघं अजून आंघोळ वगैरे करतात, तोपर्यंत आम्ही नाश्ता वगैरे कालच सांगितला होता, तर आता तो घेऊन येईल. आम्ही इथूनच बाजूला आहे, तो जवळच नाश्ता आहे आणि मग लगेच नाश्ता घेऊन लगेच तिकडे जाऊन नाश्ता करू. तर नमस्कार, नाश्ता वगैरे झालेला आहे. थालीपीठ होती, मस्त होती. आता आम्ही चाललो आहे शार्क माउथ पॉईंटला, जवळच आहे. ते त्यांनी सजेस्ट केलं 20 मिनटावरती आहे. सो आता आम्ही जस्ट ऑन द वे आहोत. टाईमलॅप्स आणि तर एका लोकेशनला जाताना आम्हाला एक सीन दिसलाय, पप्पी सीन आहे, खूप खतरनाक सीन. हाय मित्रांनो, आता आम्ही थांबलो. इकडे एक पॉईंट आहे, पॉईंटचं नाव माहीत नाही, शोधावं लागेल. पण इकडे आम्हाला कोकम सरबत आणि ओमकार गोळा खातोय, पितोय, जे पण आहे. छान आहे, एकदम मस्त वाटतं इथे, हवेशीर. त्यांना आपण सांगू सबस्क्राईब करायला आपल्या गाईज. रोहित शर्मा आहे बघा, आफ्टर रिटायरमेंट. गाईज रोहित शर्मा आफ्टर रिटायरमेंट. IPL पण हां, IPL पण नाही ना, सो आता डायरेक्ट लोक ओपन नाही होत रे, एकदम डोंट वरी. छान चालू आहे आजचा दिवस, पण एकदम मस्त सुदिंग चालू आहे. रोहित शर्माचे सपोर्टर्स कदमच्या व्हिडिओ खाली शिव्या द्यायला आले तर चांगले व्ह्यूज मिळते. आता जाऊ आम्ही नेक्स्ट पॉईंटला, जिकडे जाऊ ना इकडे आम्ही परत स्टार्ट करू. मग बरेच फोटोज काढले. हे काइंड ऑफ आरे वारे सारखे बरेच इकडे असे टर्न्स आहेत क्लिपवाले. मागच्या फ्रेमपासून जर आता तुम्हाला वेगळी फ्रेम दिसत असेल तर हा आम्ही घरी आलो आहे, जेवण वगैरे सगळं केलं आहे, कपडे पण चेंज केले. इव्हन तो 4:30 वाजलेले आहेत संध्याकाळची. आणि आता आमचा प्लॅन आहे श्रीवर्धन बीचवरती जायचा. आणि गाडी पार्क केलेली आहे, आता गाडी डायरेक्टली उद्या निघेल दुसरीकडे ज्या ठिकाणी जायचं आहे. आणि आता आम्ही जातो आहे श्रीवर्धन बीचकडे, जे की वॉकेबल 15 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे. बाकी सगळे रेडी होत आहेत. आणि काल आम्ही भिजलो नव्हतो, सो आज आमचा मेन बीचवरती जाऊन वॉटर स्पोर्ट असतील तर वॉटर स्पोर्ट करायचा, किंवा भिजणं असेल तर भिजून घ्यायचा, मस्तपणे एन्जॉय करायचा आहे. आता ह्याच्यानंतरची फ्रेम जी असेल ती लास्टच्या 2 दिवसामध्ये अजून तुम्हाला दिसला नाही, तो अद्वैत हँडओव्हर घेणार आहे, जे पूर्ण कंप्लीट ब्लॉग त्याच्या व्हॉईसमध्ये असेल. सिनेमॅटिक्स पण व्हॉईसवर त्याचे असतील आणि तो फ्रेममध्ये दिसेल. बाय. त्याला तर भिजलं नाही तर कसं चालेल. आता असं आहे, पण जाईल म्हणायचे काय. पण आजचा सेकंड डे आणि लास्ट स्पॉट आहे. आणि आम्ही बीचवरती खूप मजा केली आहे. आणि बीचचं नाव काय, श्रीवर्धन बीच आहे, जो आमचा मेन स्पॉट होता. आणि ॲक्च्युली बीच खूप मस्त आहे. आणि खूप मजा केली आम्ही बॉल घेतला, कॅच खेळलो. सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे, अजून काही एक्सप्लेन करत नाही, तुम्ही पाहिलं पण. हां,
आता मी जो हा टी शर्ट घातला आहे त्याची एकच जबाबदारी त्याला दिली होती सांभाळायची आणि त्यांनी हा टी शर्ट मातीत माखलेला आहे. तर ते तर शूट नाही झालं पण तो पण एक फनी मुवमेंट होता जो मला तुम्हाला शेअर करायचा आहे. आता बाकी अद्वैत तुम्हाला सांगेल माझा टी शर्ट कसा पडला. तर मी खांद्यावर घेऊन चालत होतो शर्ट आणि मला तरी असं वाटतं त्यांनी मुद्दामून केलं. नाही मुद्दामून तर मी केलंच नाही. मुद्दामून तर मी केलंच नाही. हे मला बोलले आमचा फोटो काढायला मागे जा थोडा आणि मी वळलो. एक हवेचा झोका आला आणि तो टी शर्ट पडला खाली. अनफॉर्च्युनेटली तो उलटा पडला. फॉर्च्युनेटली उलटा पडला पण ते अनफॉर्च्युनेट झालं केतनसाठी कारण आम्हाला एक मीम मिळालं त्यामधून. केतन करून दाखवते. तो शर्ट असा उलटा पडला तर मी त्यांना दाखवतो. त्यांनी त्याच्यावरती डान्स सुरू केलाय आणि माझी खिल्ली उडवत आहे ते. हा आता डान्स तुम्हाला ओंकार दाखव. आणि तो खूप टोचतोय असं पडलंय. तर फर्स्ट अँड सेकंड डेचे व्हिडिओज अपलोड झालेले आहेत माझ्या चॅनलवरती. जर तुम्ही नसेल पाहिले तर माझ्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ठेवलेली आहे. जाऊन नक्कीच बघा. आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर पाहिजे असेल तर नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबा. तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. आणि आता प्लॅन आहे की थोडंफार खाऊ आणि वाईब्स घेऊ आम्ही इकडच्या आणि जेवायला जाऊ तोवर ठीक आहे. सो असंच ॲज यू नो सबस्क्राईब करा. आणि वी डोंट मेक व्लॉग्स, वी मेक मेमरीज. बाय बाय.